आजची रेसिपी काय आहे? याचं कोलमीचं हुमण, कैरी घातलेलं. कोलमीचं हुमण? हुमण म्हणतात. हुमण का कालवण? हुमण हुमण हम्मातला म्हणजे कालवण. कालवण. ओके, कालवण आणि कैरी घातलेल्या. हो, कैरी. क्या बात आहे. मला साहित्य सांगता का काय काय आहे? ही कोलमी, हळद टाकलेली. ओके, म्हणजे आपण मॅरिनेशन केले का? हो. ओके. कांदा, खोबरा, कैरी, मिरी, चिंचेचा कोळ, थोडासा हिंग, मीठ, लाल तिखट आणि हळद. साहित्य झालेलं आहे. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिल्यांदा खोबरं घ्यायचं, वाटणात थोडी मिरी, 4-5 दांडे. आपण ह्याच्यात घालूया. हळद थोडी, बस. हां, आणि मिरची पावडर थोडी, बस. थोडासा कांदा, थोडं, बस. ओके. ह्याचं काय करायचं आपल्याला? ह्याचं वाटण करायचं. पहिल्यांदा आम्ही वाटण तयार करून घेतलं, म्हणजे काय हे काम पुढे सुरू होईल. आणि दुसरं मी काय केलं माहिती आहे का, की हातामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट घेतलेलं आहे आणि उजव्या हातामध्ये कैरी आहे. आणि ही कैरी मी ह्याच्यात अशी बुडवणार आहे आणि अशी तुमच्यासमोर तुमच्या तोंडावर अशी खाणार आहे आणि तुम्हाला चिडून दाखवणार आहे. गंमत आहे की नाही? मग इथे असण्याचा हा फायदा आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा. आता हे कांदा टाकायचा आहे. कोलंबी टाकायची. गॅस मोठा करू? हां. हळद घालायची. मिरची असू दे की थोडी. थोडासा हिंग टाकलेला बरा. झाकण ठेवायचं का त्याच्यावर? हां, थोडंसं झाकण. आता कैरी टाकू. 3 पैकी मी 1 कैरी टाकतोय सलग, किंवा 2 टाकायचं. 2 कैरी सुद्धा काय टेस्ट आहे. शिजलं. ओके. आता हे काय वाटण घालायचं? आता वाटण टाकायचं. सगळं घालू? हां, सगळं घालू. हे झालं आता. झालं. उकळी आली. उकळी आली याचा अर्थ काय? खाण्याची वेळ झाली. याचा अर्थ काय? लिहिण्याची वेळ झाली. याचा अर्थ काय? पेन उचला, अतिशय शिस्तबद्धपणे स्वतःच्या हस्ताक्षरात स्वतःला वाचता येईल असं लिहा. साहित्य आणि कृती. कोळंबीचं कैरी घातलेला हुमण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलेली कोळंबी, कांदा, ओलं खोबरं, कैरीचे तुकडे, काळी मिरी, चिंचेचा कोळ, हिंग, मीठ, तिखट आणि हळद. कृती: ओलं खोबरं, काळी मिरी, हळद, तिखट आणि कांदा हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये पाणी, कांदा, मॅरिनेट केलेले प्रॉन्स आणि हिंग घालून एक उकळी आणावी. त्यामध्ये कैरीचे तुकडे, ओल्या खोबऱ्याचं वाटण आणि मीठ घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.